ठरलं तर मागचा आजचा म्हणजेच 19 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सायली म्हणत असते की अस्मिताताईंचा मूड कसा छान झाला ना सचिन भाऊजींशी भांडण मिटल्यानंतर. त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो हो ना. आता पुढे सायली म्हणते काय हो पण अश्विन भाऊजी आणि प्रियामध्ये चिडचिड जरा वाढलीच आहे ना. तर अर्जुन सायली म्हणत असते की मग अश्विन भाऊजी जेव्हा प्रियाशी बोलले तेव्हा प्रियाच्या फोनवरून पाठीमागून कोण बोललं. ती म्हणाली की मैत्रीण होती पण मला तर तो आवाज मुलीसारखा नाही वाटला. अर्जुन म्हणतो हो मला पण तो आवाज जरा दुरून येत होता त्यामुळं कोणत्याही कन्क्लुजनला येणं हे बरोबर नाही आहे. आता सायली म्हणते मला ना सतत शंकाच येते. असं अर्जुनला म्हणते की साक्षी गेली तरीसुद्धा प्रियाने महिपशी संबंध संपवलेला नाही आहे. अर्जुन म्हणतो तसं असेल तर ती खूप मोठी चूक करते. जाऊ दे आपण यातून मार्ग काढूच पण सगळ्यात अगोदर आपल्याला बाबूला पनवेलमध्ये आणायचं आहे. असं म्हणल्यानंतर अर्जुन लगेचच चैतन्याला फोन लावतो आणि चैतन्याला सांगतो बाबू तुळजापूरमध्ये आहे त्याला आजच्या आज पनवेलमध्ये घेऊन यायचे असं अर्जुन चैतन्याला फोनवर सांगतो. चैतन्य म्हणतो इथे पनवेलमध्ये म्हणजे. त्यावर पुढे चैतन्य म्हणतो नाही मला माहिती की त्याने आपल्याला खूपच मदत केली आहे म्हणून पण त्यानं इथे पण बाबू जर का इथे आला तर आणखीन काही क्लू मिळतील तुला असं वाटतंय का. तर अर्जुन म्हणतो हो ये मला असं वाटतंय म्हणून तर त्याला घेऊन ये म्हणतोय ना. चैतन्य म्हणतो ठीक आहे मी आजच त्याला इकडे घेऊन येतो आणि चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करतो. अर्जुन म्हणतो नाही राहण्याची नाही आपल्या ऑफिसमध्ये त्याची सोय कर कारण बाबू इथे आहे हे कोणालाच कळता कामा नये. आणि पुढं म्हणतो की ऐक आपल्या ऑफिसच्या स्टोरूमच्या बाजूची जी खोली आहे ना तर त्या खोलीमध्ये ठेव बाबूला. त्यावर चैतन्य म्हणतो ठीक आहे. आणि आता अर्जुन म्हणतो की त्याच्यावरती लक्षसुद्धा ठेव बरं का. अर्जुन म्हणतो बापरे चैतन्य म्हणतो बापरे एवढी सिक्रेटसी ठेवायची. अर्जुन म्हणतो हो आणि बाबूशी बोलताना ना की तू त्याला कन्व्हिन्स कर की तो जर इथं आला तर तो इथे सेफ राहील तरच तो इथे जिवंत राहील असं त्याला सांग आणि यामध्ये काही चूक करू नकोस चैतन्य म्हणतो ठीक आहे मी काहीच चूक करणार नाही असं म्हणून अर्जुन फोन ठेवतो. सायली म्हणते बाबा आजच्याच पनवेलमध्ये येईल ना. अर्जुन म्हणतो हो चला आपण निघूया म्हणून अर्जुन आणि सायली दोघी निघून जातात. आपण पाहतोय पुढचा सुभद्रांच्या घरामध्ये नागराज इथे फेऱ्या मारत असतो आणि अचानक सुमन त्याला विचारते की काय हो कुठे निघालात बाहेर निघालात का. नागराज म्हणतो बाहेर जाताना नेहमी अडवायलाच पाहिजेस का काय कर तू ना मागच्या जन्मी मांजर आहेस मांजर असं तो सुमनला म्हणत असतो आणि म्हणत असतो की तू सतत मला आडवी जात असते. सुमन म्हणते मी फक्त एवढीच म्हणते की कुठे बाहेर जर जाणार असाल तर भाऊजींना सांगून जावा आणि जेवायला घरी येणार आहात ना. आता त्यावर नागराज म्हणतो हे बघ तुला मी असं काही बोलत असतो इतक्यातच तिथे प्रतिमात्या येतात आणि नागराज म्हणतो की लगेच सूर बदलतो आणि म्हणतो तुला मी सांगितलं ना आहे मी जेवायला म्हणून. त्यावर नागराज म्हणतो की आलो हो बाहेर एक फोन करायला येतो फोन करून येतोच आहे आलं की मग जेवतो असं नागराज काहीसं बोलत असतो आणि प्रतिमात्यांना पाहून नागराज तिथून बाहेर पडतो. आता सुमन आणि प्रतिमात्या एकमेकीच्या चेहऱ्याकडेच बघत राहतात. आता आपण पाहतोय दुसरा सीन महिपत गाणे म्हणत असतो आणि प्रिया त्याच्या भोवती फेऱ्या मारत असते. बाहेर जाऊन नागराज प्रियाला फोन करतो. प्रिया लगेच म्हणते काय हो तुमचा आवाज अजून नीट झाला नाही का. नागराज म्हणतो नाही हो नीट नाही झाला आणि नागराज म्हणतो नाही नीट झाला आणि मी काय सांगतो ते ऐक. प्रिया म्हणते ऐका ना तुम्ही काहीच बोलू नका कारण तुमचा आवाज अजिबातच ऐकण्याच्या लायकीचा नाही आहे असं प्रिया म्हणत असते आणि म्हणते की एक काम करा तिथून लगेच निघून या म्हणजे मी फ्री होईल. आता नागराज म्हणते बाई आता तू माझ्या डोक्यावरती बसू नकोस हां आणि म्हणतो की आधीच त्या महिपतने माझ्या घशाची वाट लावली दादांनी डोक्याची मंडई केली आणि अजून त्यात तू आणखी नको सांग काय करू. तर प्रिया म्हणते का काय झालंय. नागराज म्हणतो ते सांगाल तर मी तुला कॉल केलाय ना. आता प्रिया शांतपणे ऐकत असते. नागराज म्हणतो की मला आज रात्री महिपतपाशी थांबायला जमणार नाही असं नागराज प्रियाला सांगत असतो. प्रिया म्हणते 1 मिनिट थांबता येणार नाही म्हणजे अहो काही ऑप्शन नाही हो दुसरा मी इथं 24 तास ड्युटी नाही करणार आहे. त्यावर नागराज म्हणतो की ऐकून घे ना दादा माझ्यावरती वॉश ठेवू नये वॉश ठेवून दादा तुला कळतंय का त्यानं फरमान काढलंय फरमान असं नागराज सगळं घोकऱ्या आवाजात बोलत असतो आणि म्हणतो की रात्रीचं मी घराबाहेर जायचं नाही म्हणून आणि जर का मी घराबाहेर गेलो तर नागराज सांगत असतो दादानी फरमान काढले की मी जर का घराबाहेर गेलो तर तो सुद्धा माझ्याबरोबर येणार म्हणून. आता हे सगळं ऐकले प्रिया म्हणते दारात बांधलेल्या कुत्र्याची सुद्धा तुमच्यापेक्षा चांगली अवस्था असते हो. नागराज त्याच्या अंगावर हे करून ओरडतो. प्रिया म्हणते तो किल्लेदार तुम्हाला तिथे दाबून ठेवणार आहे म्हणून तुम्ही तिथेच थांबणार आहात का. नागराज म्हणतो हां येतो मी तिकडे म्हणजे काय होईल की दादाचं न ऐकून बाहेर पडलो की दादाही माझ्याबरोबर येईल तिकडे आणि त्याला सगळं दिसेल तिथे
महिपतपाशीच घेऊन जातो ना मी दादाला, चालेल का? तिथं तूही असशीलच ना, असेल की नाही, असं नागराज तिला म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की म्हणजे आपल्या सगळ्यांचा एकदम पर्दाफाश चालेल. तर प्रिया म्हणते नाही नाही, मी तसं नाही म्हणत, इतकं टोकाला जाण्याची काहीच गरज नाही आहे. त्या किल्लेदारला मी 3 वर्ष गुंडाळत आलीच आहे ना, माझ्याकडून काही शिकला नाही का तुम्ही नागराज काका? 3 वर्षात नागराज म्हणतो तुमच्याकडून शिकलंय मी, म्हणूनच तर सांगतोय की आज रात्री मला तिथे येणार नाही. आज तू तुझं काय ते कर मॅनेज वगैरे. हां, आता प्रिया म्हणते म्हणजे तो किल्लेदार सोडत नाही आहे म्हणून तुम्ही तिथंच थांबणार. आणि मी काय करायचं, मी माझ्या नवऱ्याला मस्का मारायचा आणि 24 तास इथं थांबायचं या महिपतसोबत, त्याला पहारा देत. तुम्ही काय करा, तुम्ही एक काम करा, आराम करा, तांगड्या पसरवा आणि TV बघत बसा. हां, असं प्रिया रागारागात म्हणून फोन कट करून टाकते. आता नागराज हे करत असतो पण कुणी ऐकतच नाही. आता फोन ठेवल्यानंतर महिपत लगेचच गाणे म्हणायला लागतो जोरजोरात. आता हे सगळं इरिटेट होत असतंय प्रियाला. आणि महिपत म्हणतो की काय बबली मॅडम, आज नाईट ड्युटीला तुम्ही वाटतं? ए बबली, असा महिपत म्हणत असतो. आणि म्हणतो झोपू नकोसा, ए बबली झोपू नकोसा, तुला जर का डोळा लागला ना तर कचकन मी तुझा गळा दाबला तर. प्रिया म्हणते तुम्ही मला का सारखं सतत तेच ऐकवता? हां, असं प्रिया म्हणते. आणि पुढे म्हणते की तुमचा अजूनही विश्वास बसत नाही आहे का मी तुमच्याच टीममध्ये म्हणून? महिपत म्हणतो माझा कोणावरच विश्वास बसत नाही, तुझ्यावर तर नाहीच नाही, कारण तुझ्या टीममध्ये फक्त 3च माणसं आहेत. कोण सांग? तर प्रिया म्हणते कोण? आता महिपत म्हणतो प्रिया मधुकर, तन्वी किल्लेदार सुभेदार आणि तिसरी म्हणजे बबली लोखंडे, एवढ्या तिघीच आहेत. चौथ्या माणसाला तुम्ही यूज देत नाही तुमच्या ह्याच्यात. तर की प्रिया म्हणते ओ एवढी सारते नाही आहे. हां, मी एक वेळ तो नागराज तो पलटी मारू शकतो पण मी नाही पलटी मारू शकत. आता महिपत म्हणतो तुमच्या दोघांची सुद्धा ना सापाची जात आहे, पण मी पण महिपत शिकरे 113% तुमचं विष काढणार आणि 113% तुमच्या दोघांचे पण फणे चेचणार मी, असं महिपत म्हणत असतो. आता प्रियाच्या डोक्यात एक प्लॅन येतो. प्रिया म्हणते आणि जर मी तुम्हाला पटवून दिलं की मी तुमची मदतच करते तर? आता महिपत असा करून नुसतं हे करत असतो. महिपत म्हणतो तू आणि माझी मदत करणार? आता प्रिया महिपतच्या जवळ येते आणि त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसते आणि म्हणते की साक्षी जिवंत आहे असं म्हणते. आता महिपत एकदमच घाबरतो ना. असं म्हणल्यानंतर आता लगेच आपण पाहतोय दुसरा सीन, तो म्हणजे संध्याकाळ झालेली असते की इथे कल्पनाताई आणि सायली या दोघी जणी बोलत असतात आणि म्हणत असतात कालची कोशिंबीर वगैरे किती छान ना. कल्पनाताई म्हणतात की बरं सायली, अश्विन घरी आलाय ग, पण त्यानं अजून काही खाल्लंय की नाही देवच जाणे ग, आणि तन्वीचा तर काय नेहमीप्रमाणे पत्ताच नाही, असं कल्पनाताई म्हणत असतात. सायली म्हणते आई मी अश्विन भाऊजींसाठी काहीतरी खायला बनवते. हां, तर कल्पनाताई म्हणतात अरे वा चांगलं. इतक्यातच अश्विनी येतो फोनवर बोलायला. अश्विन म्हणत असतो तू काय मैत्रिणीकडे गेलीस आणि अजूनही तिथंच आहे आणि म्हणतेस की रात्रभर तू तिथेच थांबणार म्हणून? मला सांग आता काय सेलिब्रेशन आहे, काय आहे ते? आता पलीकडून प्रिया म्हणत असते की कोणीतरी पोस्ट ग्रॅज्युएट झालं आहे म्हणून श्रुती नावाची मैत्रीण. आता अश्विन म्हणतो आणखीन कोण आहे पार्टीमध्ये? तर तिकडून प्रिया म्हणत असते रेवती. आता श्रुती आणि रेवती हे 2 नावं तर सायलीसुद्धा. आता हा फोन ऐकल्यानंतर सायली मनातच विचार करते की कोण आहेत या मैत्रिणी श्रुती आणि रेवती, यांची नावं तर मी कधीच ऐकली नाही आहेत. आता इकडे अश्विन म्हणतो बरं ठीक आहे सेलिब्रेशन करून ये म्हणून चाललेला असतो. इतक्यात सायली तिथे येते आणि म्हणते अश्विन भाऊजी प्रिया नक्की कुठे गेली आहे आणि तुम्ही तिला रात्रभर घरावर राहण्याची परवानगी कशी दिलीस? अश्विन म्हणतो हे तुला काय करायचं आहे म्हणून. आणि पुढे म्हणतो की आणि तसंही तन्वी या घराची कोणीही लागत नाही हे तू वारंवार सांगितलंच आहेस की. कल्पनाताई म्हणतात अश्विन अरे तन्वीने ना तिच्या वागण्याने हे सगळं ओढवून घेतलेलं आहे. आता असं म्हणल्यानंतर तिथे आता अर्जुन आणि प्रतापराव सुद्धा येतात. सायली पुढे म्हणते आणि भाऊजी प्रिया कशी जरी वागली तर ती शेवटी मुलगी आहे, तिची काळजी ही वाढणारच ना, तुम्ही शहानिशा करायला हवी की ती कुठे गेली काय करते ती. आता अश्विन म्हणतो मग म्हणजे काय करायचं, तिच्यावर संशय घ्यायचा, तिच्यावर वॉच ठेवायचा, माझं डोकं नाही असं नाही चालत आहे बरं का. आणि पुढं म्हणतो की पण काय तुम्हाला तन्वी ना नेहमी गुन्हेगारच वाटते म्हणून हा असा घाणेरडा विचार करताय. प्रतापराव म्हणतात अश्विन तोंड सांभाळून बोल. असं म्हणल्यानंतर अश्विन लगेच पाठीमागे वळून बघतो. प्रतापराव म्हणतात खरं तरी इतक्या रात्री अख्खं कुटुंब एकत्र असायला हवं, तुझी बायको कुठे आहे? अश्विन म्हणतो वाटेल तिथं असेल, तुम्हाला काय करायचं आहे? आणि तसंही तन्वी या कुटुंबाचा भाग आहे कुठे? असं आता अश्विन जोरजोरात बोलत असतो आणि म्हणतो की तन्वी तुम्हाला तेव्हाच आठवते जेव्हा तुम्हाला तिच्या चुका दाखवायच्या असतात. अर्जुन त्याच्या अंगावर जोरात ओरडतो बास म्हणून. आणि पुढे म्हणतो की तू किती खोटं बोलते ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, म्हणून आम्हाला असं वाटते की ते आत्तासुद्धा खोटं बोलून बाहेर राहते म्हणून. आता याच्यावरती अश्विन म्हणतो तुम्हाला हवं ते वाटून घ्यायला
भेटायला तुम्ही फ्री आहात. हां, मला नाही वाटत आहे, मला माझी खात्री आहे, तर मी माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही हे मला माहिती आहे, असं अश्विन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की मी तिला कुठलीही गोष्ट करण्यापासून अजिबात. आता अश्विन तिथून गेल्यानंतर प्रतापराव अर्जुनला म्हणतात, जाऊ दे ना, रोज मरे त्याला कोण रडे. आता कल्पनाताई म्हणतात, जाऊ दे, तुम्ही दोघी खूप थकलेला आहात ना, जाऊ दे, आराम करा. हां, अर्जुन सायली पण ठीक आहे म्हणून वरती रूममध्ये निघून जातात. आता प्रतापरावांच्या तिथे कल्पनाताई येतात. आता दोघेही आईवडील म्हणून चिंताग्रस्त असतात. हां, आपल्याला दाखवले आता सायली आणि अर्जुन रूममध्ये त्यांच्या जातात. सायली म्हणत असते, प्रिया घरामध्ये असू किंवा नवीनला काही इतक्यातच अक्कल येणार नाही. आणि इतक्यातच लगेचच अर्जुनचा फोन वाजतो. अर्जुन म्हणतो, अरे चैतन्यचाच फोन आहे. हां, बोल चैतन्य, काही अपडेट? त्यावर चैतन्य म्हणतो, बाबूला मी ते घेऊन आलो आहे. त्याला ऑफिसमधल्या त्याने म्हणतो, फक्त बाबूला तुझ्याशी अर्जंट बोलायचे. अर्जुन म्हणतो, त्याला सांग मी उद्या येतोय, तिथे आपण बोलूयाच. चैतन्य म्हणतो, नाही त्याला आत्ता तुझ्याशी बोलायचे. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, दे बरं बाबूकडे फोन. आता बाबू मोबाईल घेतो. आता बाबू इतका घाबरलेला असतो की त्याला काही बोलावं सुचतच नाही. तर तो फोन घेतो. हां हॅलो एवढंच म्हणतो. अर्जुन म्हणतो, हां बोल बाबू, आलाच का व्यवस्थित, काही त्रास नाही ना? तर बाबू म्हणतो, नाही. आणि पण साहेब, पण असा घाबरत बोलत असतो की मला लय भीती वाटते हो साहेब, त्या महिपतला जर का समजलं मी इथे आहे तर. अर्जुन म्हणतो, कोणालाही नाही समजणार की तू इथे माझ्या ऑफिसमध्ये आहे म्हणून. हे बघ, तू टेन्शन घेऊ नको जास्त, आणि तुला काही लागलं तर तिथे चैतन्य सर आहेत, त्यांना सांग. हां, आता बाबू म्हणतो, हो चालेल, ठीक आहे. अर्जुन म्हणतो, मी उद्या येतो, मग आल्यानंतर बोलूच आपण. बाबू ठीक आहे म्हणतो आणि आता फोन ठेवला जातो. आता चैतन्यकडे बाबू फोन देतो. चैतन्य त्याला म्हणतो की तू बसतो येतो, काही टेन्शन घेऊ नको, मी आहेस म्हणून. हां, आणि आता आपण इकडे दुसरा सीन पाहतोय, तो म्हणजे अर्जुन आणि सायलीचा. सायली म्हणत असते की तुम्ही उद्या बाबूला भेटायला चाल, त्यावेळेस मी पण येऊ का? आता लगेच अर्जुन म्हणतो, हो ये. आणि त्यानंतर आपण सिनियरला सुद्धा बोलून घेऊया तिथं आणि त्याच्याशी बोलूया. चल आता झोपायला जायचं का? सायली म्हणते, अहो प्रिया खरंच पार्टीला गेली असेल का? त्यावर अर्जुनला प्रश्नच पडतो, ही अशी काय विचारते? सायली म्हणते, नाही, ते अश्विन भाऊजींना फसवत तर नाही आहे ना? मला सतत असं वाटतंय की महिपत कुठे लपून बसलं, हे प्रियाला बरोबर माहिती आहे. आता याच्यावरती अर्जुन म्हणत असतो, हे बघ, आता महिपत जरी सापडला तरी त्या मिस्ट्री मॅनबद्दल तो आपल्याला आता काहीच सांगणार नाही, आणि सध्या तो मिस्ट्री मॅन सापडणं खूप गरजेचं आहे, असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की मला वाटतं की तो मिस्ट्री मॅन आता कुठेतरी लपून बसला असेल, कारण या महिपतने आपल्यासमोर कन्फ्युज केले, ही बातमी त्या मिस्ट्री मॅनपर्यंत नक्कीच पोचली असेल. सायली म्हणते, आणि हे सगळे छोटे छोटे तुकडे जेव्हा जुळतील त्यावेळेसच आपल्याला मोठं चित्र क्लिअर होईल, आणि त्या चित्रामध्ये सुपारी देणाऱ्या माणसाचा चेहरा आपल्याला क्लिअर दिसेल. पण त्यासाठी आपल्याला आणखीन तुकडे जुळवण्याची खूप गरज आहे. अर्जुन म्हणतो, सगळं करू, आता झोप चल, असं म्हणतो. आणि अर्जुन आणि सायली बेडकडे येत असतात झोपण्यासाठी. इतक्यातच अर्जुन जोरात म्हणून ओरडतो. सायली म्हणते, काय झालं? तर आता लगेचच अर्जुन म्हणतो, काही नाही अगं, मान दुखायला लागली का? सायली म्हणते, बरं बसा, येते मी, बाम लावून देते. म्हणून सायली बाम घेते आणि म्हणते, तुम्ही खाली बसा. आणि त्याची आता सायली अर्जुनला बाम लावून देत असताना सांगत असते की आम्ही जेव्हा आश्रमामध्ये होतो ना, आता तिला आश्रमातल्या आठवणी आठवतात. म्हणून सायली सांगत असते की आम्ही जेव्हा आश्रमात होतो ना, तर आश्रमात असताना मधुभाऊ सगळ्यांना खांद्यावरती घेऊन फिरायचे, आणि मग अशीच मान दुखायला लागायची मधुभाऊंची. मग मी त्यांना असा बाम लावून दिला ना की लगेच मधुभाऊंना बरं वाटायचं. आता अर्जुन म्हणतो, तुझ्या हातात खरंच जादू आहे? हां. सायली म्हणते, हातात नाही, माझ्या पायातसुद्धा जादू आहे. मधुभाऊची कंबर दुखत असेल ना की मी त्यांच्या पाठीवरती उभं राहून त्यांची कंबर पायाने चेपून द्यायचे. आता लगेच अर्जुन म्हणतो, चला बघूया ती जादू आहे का नाही, माझ्या कंबरेवर उभी राहा. आता प्रिया म्हणते, काही काय, तेव्हा मी 8-10 वर्षाची होते. तुमची लेक आली ना की तिला सांगा बाबाची पाठ चेपून दे म्हणून. अर्जुन मागून वळायला बघतो, काय म्हणलीस म्हणून. तर ती म्हणते, असे कसे वळला तो? अर्जुन म्हणतो, सायली जी आहे तर ती लाजत असते. म्हणते, मी कुठे काय, मी काहीच बोलली नाही. तर अर्जुन म्हणतो, तू अशी लाजतेस ना, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर असं सगळं ब्लर होऊन जातं गं. आता या दोघांचा सीन हा छान दाखवला आहे, तुम्ही टी व्हीवरती नक्की पहा, आणि आपल्या चॅनलला एकदा प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. अर्जुन म्हणतो, सांग ना गं, तू काय बोललीस? तर सायली म्हणते, मी म्हणाले की तुमची लेक आली की तिला सांगा तुमची पाठ चेपून द्यायला म्हणून. अर्जुन म्हणतो, मग त्यासाठी तयारी आत्तापासून केली पाहिजे नाही का, असं अर्जुन म्हणत असतो. आणि सायली लाजत असते त्याच्याकडे बघून. आणि आपल्याला दाखवलेला आहे लगेचच दुसरा सीन.
प्रिया महिपतला विचारत असते, अण्णा सर मी तुम्हाला काहीतरी विचारलं, साक्षी जिवंत आहे ना? म्हणजे साक्षी कधी जेलमध्ये मेलीच नव्हती, तुम्ही तिला अलगद सोडून काढलं आणि आता तिची ओळख बदलून ती बाहेर वावरते. आता हे सगळं प्रिया बोलत असते आणि म्हणते की बरोबर. आणि महिपत फक्त तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, तुझ्या मेंदूला काय बुरशी आली का काय? महिपत पुढे म्हणतो की माझी पोर मेली हे अख्ख्या जगाला माहिती आहे, रडून रडून येडा झालो मी, पण कोणाला अशी ओळख पटवून फिरता येतं का? काय काय खाऊ आहे असं महिपत म्हणत असतो प्रियाला. आता प्रिया म्हणते नाही 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 नाही, खाऊ तर नक्कीच नाही आहे हां, पण एका बाईला स्वतःचं रूप बदलणं खूप अवघड असतं, हे सगळं प्रिया महिपतला म्हणत असते. आणि पुढे म्हणते की म्हणून तर मी साक्षीला लगेच ओळखलं. महिपत म्हणतो तू? प्रिया म्हणते हो, मी साक्षीला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. असं म्हणल्यानंतर महिपत थोडा चपापतोच. आता पुढे प्रिया म्हणते नाही म्हणजे नागराजने मला आधीच सांगितलं होतं साक्षी जिवंत आहे, पण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर माझा विश्वास बघितला. महिपत म्हणतो हे सगळं नागराज शेठने सांगितलं तुम्हाला? प्रिया म्हणते कसला शेठ? अण्णा सर तुम्ही त्याला जे नाव दिलं ना ते एकदम करेक्ट आहे असं प्रिया म्हणते. आणि पुढे म्हणते की साप म्हणून, सापच आहे तो, साप नाव हे करेक्ट आहे म्हणून तर तो लगेच त्यांनी सांगून टाकलं की मला साक्षी जिवंत आहे म्हणून, असं प्रिया म्हणत असते. आता प्रिया महिपत आणि नागराजमध्ये भांडणं लावते. प्रिया म्हणते पण अण्णा सर मी तुमच्याच टीममधली आहे, नाहीतर विचार करा ना की साक्षीचं एवढं मोठं सत्य त्या पोलिसांना किंवा घरातल्या घरात अर्जुनला सांगायला मला कितीसा वेळ लागला असता हो, असं प्रिया महिपतला आता ब्लॅकमेल करायला लागलेली आहे. आपण आता पुढे पाहतोय की प्रिया तिथे फिरत फिरत बोलत असते आणि आता तिथे पाण्याचा एक ग्लास घेते आणि पाणी भरून घेते. महिपतच्या समोर तो ग्लास देते आणि म्हणते जागे हो अण्णा सर, जागे व्हा. ज्या माणसाला तुम्ही 25 वर्ष झालं मित्र म्हणून सांभाळताय ना तो माणूस तुम्हाला धोका देऊ शकतो, पण मी नाही. अहो त्याच्या नादाला लागून तुम्ही ज्या मुलीला जमिनीत पुराला निघाला होतात ना, आज तीच मुलगी तुमच्या जीवाच्या आकांताने तुमच्या मुलीचं रक्षण करते, असं बबली नागराच्या महिपतच्या डोक्यामध्ये काहीतरी भरून देते आणि आता स्वतः पाणी पित असते. आता महिपतला आलं ना टेन्शन, कारण महिपत आणि नागराच्या विरुद्ध प्रियाने चांगलीच भांडणं लावून दिलीत आणि आता मनात म्हणते की हा निघाला हुकमाचा एका, जो कधी काढायचा हा मला चांगलाच माहिती, असं प्रिया मनामध्ये म्हणत असते. आता महिपत अतिशय संतापलेला असतो. आता दाखवलेलं आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे. सुभेदारांच्या घरामध्ये छान असं वातावरण असतं आणि विमल म्हणत असते की अस्मिताताई तुम्हाला आवडतो ना म्हणून तुमच्यासाठी खास अस्मिताने उपमा केलाय. अस्मिता म्हणते थँक्यू ताई. सायली म्हणते त्यात काय थँक्यू. आता प्रतापराव पुढे म्हणतात की आणि तसेही अस्मिता, प्रतापराव म्हणतात सध्या अस्मिता हे घर सगळं तुझ्या भोवती फिरते हां. त्यावर कल्पनाताई म्हणतात हां पण जास्त दिवस नाही हां, म्हणजे एकदा का बाळ झालं ना की आपला सगळा फोकस त्या बाळाच्याकडेच राहणार आहे हां. आता सगळेजण मान हलवत असतात आणि बरोबर आहे म्हणतात. अर्जुन तर म्हणतो राईट आहे. मला जर कुणी विचारलं की काय रे बाबा अस्मिताची काळजी घेतोयस ना, तर मी तर त्यालाच विचारेन कोण अस्मिताई. आता सगळेजण म्हणतात अरे अर्जुन. अस्मिता तर म्हणते मार खाशील हां अर्जुन आता. आणि अस्मिता आता उपमा खाते आणि म्हणते की सायली काय सुंदर उपमा बनवतेस ग तू, किती छान झालाय ग उपमा, अस्मिता असं म्हणत असते. आणि पुढे म्हणते की आणि तशी हल्ली तुझ्या हातचा नाश्ता मिळणं खूपच रेअर झालंय ग मला. आता सायली म्हणते अस्मिता ताई काही गेले दिवस मी घराबाहेर लवकर पडते ना कामासाठी, तर म्हणून असं होतंय हो. आता सगळ्यांना समजत असतं सायलीचं म्हणणं. कल्पनाताई म्हणतात असू दे ग, अगं सगळं घरातलं करायचं, अर्जुनला त्याच्या कामामध्ये मदत करायची, हे सगळं काही सोपं नाही आहे ग, असं कल्पनाताई म्हणत असतात. कल्पनाताई सुनेचं चांगलंच कौतुक करतात. इतकेच प्रिया बाहेरून येते आणि अश्विन आतून येतो आणि दोघं समोरासमोर येतात. आणि प्रिया म्हणते अरे अश्विन तू निघाला सुद्धा, अरे किचन फ्री असेल तर मी तुझ्यासाठी नाश्ते करणार होते रे. आता हे सगळं ऐकून तर सगळ्यांना हसायलाच येतं की काय बोलते म्हणून. अस्मिता कल्पनाताई सगळे हसायलाच लागतात. अश्विन म्हणतो की नाही मला तेही आवडलं असतं, पण मला आता उशीर होतोय, बरं मला सांग ना तुझी पार्टी कशी झाली. त्यावर लगेचच प्रिया म्हणते हो पार्टी ना मस्त झाली, अरे खूपच छान झाली पार्टी, सानिकानं सगळं बाहेरूनच ऑर्डर केलेलं होतं मग काय. त्यावर अर्जुन त्यावर अश्विन लगेच म्हणतो सानिका, तर सगळ्यांचे चेहरे दाखवलेले आहेत. आता लगेचच प्रिया पण आश्चर्याने बघते. आता अश्विन म्हणतो अगं श्रुती पास झाली म्हणून ती पार्टी देणार होती ना, मग आता ही सानिका कुठून आली. आता असं म्हणल्यानंतर प्रिया लक्षात येते की आपण काहीतरी माती खाल्ली म्हणून. आता प्रिया लगेचच सापसायला जाते. आता पाहूया पुढच्या भागामध्ये आपण पाहतोय की महिपत जो आहे तर तो नागराज जो आहे तर तो महिपतच्या अंगावरती ओरडत असतो की आणि म्हणतो की नशीब समज मी तुला जिवंत ठेवलंय म्हणून. नागराज वैतागलेला असतो आणि सुमन जे आहे तर ते सायलीकडे येऊन म्हणते की मी आता नाही गप्प राहणार, मला तुम्हाला सगळं काही सांगायचं आहे. आणि बाबूला
बाबू म्हणत असतो की त्या अपघाताबद्दल मला जे काही आठवतं मी ते सगळं सांगेन हां. तर असा आहे पुढचा भाग. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनल एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय. माझी आवडती सिरियल हा चॅनल पाहत राहा. भेटूया उद्याच्या भागात.